नाव? भारती भास्कर म्हात्रे. राहायला कुठे? कोपरोली. त्रास काय होता? मला पोट मोठं होतं, पाय दुखायची, कंबर दुखायची, कमरेला झीज होती, पायाला चालायला नाही व्हायचं, उभं राहायला नाही व्हायचं. शुगर? शुगर होती 200, आता 80 झाली. बीपी होता 150 झाला 110. पहिले शुगर किती होती? 200. वजन कमी झालं, वजन 65 होतं ते आता 52 किलो झालंय. वजन कमी झालं. म्हणजे शुगर सुद्धा कमी झालेली आहे, बीपी सुद्धा कमी झालेली आहे, हातापायाला सूज होता, पोट वाढलेला होता, असा पूर्ण पट्टा लावून यायची आहे, ते सुद्धा पोट कमी झालेलं आहे. अजून चालायला नाही व्हायचं. आणि तर मी इथे घ्यायला रडायची, दुखायचं. मग थोडे दिवस तसं झालं, मग सवय झाली. मग आता काय नाही वाटत घ्यायला. मी रडायची, मॅडम लोकांना सांगून मग काढाही, मग ते काय घेणार आहे. जेव्हा आईचा दुसरा तिसरा दिवस होता, बेडवरती झोपवला, रडायची आणि स्वतः तिला उठायला जमायचं नाही की मॅडम या ना, उचला ना मला, जरा हात लावा थोडस. आणि आता स्वतःने उठते. कसे मुलं? थेरपी मुलं ना. आता कुठली गोळी खाताय? आता शुगरची अर्धी आहे, बीपीची 10ची कमी आहे. 10ची कमी आहे. लाईफ पॉवरची. ते आई बाबांना काय सांगू शकते? तुम्ही बी या, तुम्ही बी असेच घ्या आणि तुम्ही बी चांगले होणार. सगळं परत येतं. मला तिन्ही जागा चांगली झाली, नाही तर मला चालायला नाही मिळायचं का. असं हे नाही, काठीशिवाय नाही चालत. आता पिरियड काठीशी घरामध्ये सगळं फिरते. फक्त मी रस्त्याला यायचं पडेल म्हणून मी हातात काठी सपोर्टसाठी. बरोबर. आता काठी सुटली, मला कुठेच काठीशिवाय नाही. बसताना उठताना मी काठी. वय किती आई? 65. बघा, 65 आई लोकांना फरक पडू शकते, तर आपल्याला नाही पडणार? पडणार का नाही आई? पडणार का नाही ना? पडेल ना. मला काहीच नव्हतं. मी अशी माहिती पडलं मला. डॉक्टरची गोळी खायची, महिन्याला 1000 रुपयाची गोळी लागायची. ते 1000 रुपयाच्या गोळ्या बंद, इथे आल्यापासून बंद झाले. एक गोळी नाही खायची. फक्त इकडे येते तेवढी गोळी बिळी नाही, फक्त शुगरची आणि बीपीची चालू. पोट चिकार होता असं एकदम. आई काय करायची माहिती का? असं नाही, बरोबर नाही, रडायची. आणि आता नाही काय वाटत मला. आता झोपते मी आणि जातो बंद करून, तरी उठवा लागते. आई बीपी झाला, उठा उठा. आई घरी तुम्ही कुठली मशीन घेतली? आरोग्य दूध. अजून? आणि मनी नेकलेस. नेकलेसचं काय करता तुम्ही? रात्री तांब्याच्या तांब्यामध्ये भरून ठेवते, सकाळी तो गिलासभर पाणी पिते. अरे वा, आईंसाठी जोरदार टाळी होऊ द्या. आणि मग इकडे घालून येते. बरोबर. हे नेकलेस आपल्या गळ्यामध्ये असलं, अटॅक, पॅरालिस, लकवा, टेन्शन, विचार, रक्त पातळ करायचं पण काम करते. नाही तर तुम्ही बोलणार ही छोटीशी माळ, हे शरीर मोठा. छोटी वस्तू खूप मोठा काम करते, हे डोक्यात ठेवा. कधी कुठला आजार होणार नाही, कॅन्सर वगैरे.